महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। दौंड येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भकांचे अवयव सापडल्याने एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणाचा राज्य महिला आयोगाने तातडीने तपास पूर्ण करण्याच्या सूचना देत वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते। त्यानुसार मानवी अवशेष रुग्णालयाकडे अभ्यासासाठी 2020 पासून आहेत आणि नजरचुकीने कचऱ्यात गेले अशी प्राथमिक माहिती असल्याचे आयोगाने म्हटले आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये 6 ते 7 अर्भकांचे अवयव आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरून अर्भक कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकण्यात आल्याची माहिती समोर आली। या कचऱ्यामध्ये 6 ते 7 बरण्यांमध्ये भरून हे अर्भक उघड्यावर फेकल्याचे समोर आले आहे। कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अशा प्रकारे अर्भक आढळल्याची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून याबाबत महिला आयोगाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली आहे। हे मानवी अवशेष रुग्णालयाकडे अभ्यासासाठी 2020 पासून आहेत आणि नजरचुकीने कचऱ्यात गेले अशी प्राथमिक माहिती असल्याचे आयोगाने म्हटले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, दौंड, पुणे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।